सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच असाल. स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. सो आता आम्ही निघालेलो बाहेर. थोडीशी शॉपिंग करायची आहे. सो दाखवते तुम्हाला काय काय खरेदी करणार आहे ते. बघूया आपण. अजून एक घ्यायला लागेल ना? 4च असतं ना? घे मग अजून. एक्सपायरी बघितलीस काय? इकडचं काय हवं आहे तुला? बटर. अजून एक घेऊन ठेव. बरेच दिवसापासून पैंजण घ्यायचं होतं, त्यासाठी सोनाराच्या दुकानात गेली होती. सो इथे बघितले बरेच डिझाईन, त्यातनं एक छानपैकी नाजूक असं छान सिलेक्ट करून आणले. सो मी तुम्हाला ते दाखवतेच पुढे कसं घेतलं आहे ते. तर हाय पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना. सो सकाळी मार्केटमधून आली, येताना भाजीपाला वगैरे सगळं आणलं होतं. आता दिवाबत्ती केली आहे. मार्केटमधून आली तसंच दुसरं काम निघालं, त्यामुळे मग व्हिडिओ काही शूट केला नव्हता मी अजिबात. सो आता म्हटलं दिवाबत्ती झाल्यावर व्हिडिओ शूट करावा, म्हणून मग शूट करायला घेतलंय. जी काही वस्तू आणली ती पैंजण आणि त्याच्याबरोबर एक अंगठी पण घेतली छानपैकी चांदीची, कारण की माझी जुनी मूळ दिली पैंजणाची होती ती. सो राहिलेले पैसे होते ते म्हटलं काय करायचं, त्यापेक्षा मग वस्तू घेऊन म्हणून म्हणून सॉरी वस्तू घेऊया म्हणून मग ती अंगठी घेतली मी. तर ती दाखवते मी तुम्हाला नंतर. आज जमलं तर आज दाखवेन किंवा मग पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते. आणि आता भाजीपाला आणलेला आहे तो सगळा निवडून ठेवते. माझ्याकडे छानपैकी डबे आहेत, त्या डब्यांमध्ये ठेवणार आहे. सो त्यात 15 दिवस म्हटलं तरी छान राहतो, पण माझं मार्केट जवळ आहे त्यामुळे इतके दिवस ठेवायची काही मला गरज नाही पडत. जेव्हा लागेल तसं आम्ही घेऊन येतो. जास्त काही लांब जावं लागत नाही आम्हाला. तर आता तो भाजीपाला निवडून ठेवणार आहे. त्यानंतर जेवण सुद्धा बनवायचंय संध्याकाळचं. आज बर्गर बनवायचंय, बर्गरचं बेत केलेलं आहे. सो बर्गर सगळ्यांना, आणि दुपारचा थोडासा भात राहिलाय तो म्हटलं फोडणी टाकू. सो फोडणीचा भात आणि बर्गर असं खाऊन घेणार आहे आम्ही सगळे. तर थोड्या वेळ मी शूट करतेच. माझी भाजीवाला काय आणलंय ते दाखवते तुम्हाला. आणि कोथिंबीर तर इतकी सुंदर मिळाली आहे ना, 10 रुपयाला जुडी मिळाली, खरंच छान आहे. आणि आज पाऊस पण नव्हता. सकाळी बाजारात गेले तेव्हा थोडाफार रिमझिम पडत होता, पण जरा कमी होता, त्यामुळे व्यवस्थित फिरता आलं. सो बघूया आपण पुढे काय काय होतंय ते. ही भाजी आणली होती येताना सकाळीच. स्वतः ती निवडून ठेवते मस्तपैकी. कोथिंबीर तर किती छान मिळाली आहे. 10 रुपयाला मोठी जोडी मिळाली छानपैकी. टॅमॅटो आणलेले आहेत आणि इथे थोडीफार भाजी आहे. भेंडी, श्रावण घेवडा, मिरची. तुमच्याकडे याला काय म्हणतात? आमच्याकडे श्रावण घेवडा म्हणतात त्याला. स्वतः ही सगळी भाजी निवडून ठेवायची आणि निवडून ह्या डब्यांमध्ये भरून ठेवणार आहे. त्यानंतर पुन्हा संध्याकाळचं जेवण पण करायचं आहे. दिवाबत्ती करून झाली आत्ता. तर त्या डब्यांमध्ये भरून ठेवली. 2 डबे मस्त कोथिंबीर झाली, टॅमॅटो पण ठेवले आणि बाकी श्रावण घेवडी वगैरे निवडून तशीच ठेवून दिली. इथे आता बर्गरची तयारी चालली. टिक्की तळून घेते मी आणि माझी लेकी ते पाव गरम करते. पूर्वी ती टिक्की आहे ना, ती मकिन्सची आणली होती. मी घरी काही ट्राय केलेली नाही अजूनपर्यंत. सो एकदा ट्राय केली तर तुमच्याबरोबर नक्की शेअर करीन. पण ते जास्त काही खाणं होत नाही. आपण किती खाणार? 1 किंवा 2 मग ते बाहेरनंच आणतो कधी आणला तर. आणि आता मुलगी आहे म्हणून मग तिला आवडतो आणि छोट्याला पण आवडतो, म्हणून मग म्हटलं घरी बनवूया जास्त बाहेरनं आणण्यापेक्षा. सो मस्तपैकी इथे टिक्की तळून घेतलेली. त्याच्यानंतर टॅमॅटो, कांदा, त्याचे लेयर, सॉस वगैरे लावला होता आणि चीज टाकून मस्त, म्हणजे जसं बाहेर मिळतो तसं. चव तर खूप छान होती त्याची टिक्कीची. ह्याच्या आधी पण आम्ही एकदा केला होता जेव्हा माझी छोटी मुलगी होती इथे तेव्हा. पण आता म्हटलं पुन्हा एकदा करूया, छोट्याला खायचं होतं म्हणून. नंतर मी इथे तव्यावर थोडं बटर टाकून घेतलं आणि बर्गर गरम करून घेतले. तुमच्याकडे ओव्हन असेल तर तुम्ही ओव्हनमध्ये पण करू शकता, पण माझ्याकडे ओव्हन नाही आहे त्यामुळे मी तव्यावर केले. पण इतके सुंदर झाले होते चवीला, सगळ्यांना खूप आवडले. मागेसुद्धा केले होते मी जसं म्हटलं, तेव्हा पण छान लागले, म्हणून आता पुन्हा एकदा ट्राय केले. आत्ताच जेवण आवरून झालेलं आहे, भांडी वगैरे आवरलेली आहेत, कट्टा आवरला आहे. सो आता व्हिडिओ पण संपवायचा आहे. हो, पण तुम्हाला त्याआधी अंगठी दाखवते मी. 1 मिनिट.
ही अशी अंगठी घेतलेली आहे चांदीची. छान अशी डिझाइन आहे. मला व्हिडिओत क्लिअर दिसते की नाही मला सांगा आणि कशी वाटली ती पण सांगा कमेंट्समध्ये. तर अंगठी तुम्हाला आवडली का? आणि पैंजण सुद्धा आवडली का? हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओच्या खाली. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला माझ्या नक्की सबस्क्राईब करा. सो हो आणि हे पैंजण मला खरं तर अधिक महिन्यातच घ्यायचे होते. जोडवी तर मी तेव्हा घेतली होती. पण मला डिझाइन तेव्हा आवडल्या नव्हत्या पाहिजे तशा आणि सोन्याचा दर तेव्हा पण जास्त होता. आत्ताही जास्तच आहे सोनं, चांदी जे काही असेल ते. पण म्हटलं आता श्रावण महिना पण आहे, आपले सगळे सण चालू होतायत. तर हे पण मला म्हणाले, की "जाऊन घेऊन ये, तुला जे आवडतील ते." त्यांना पण खूप आवडले आणि माझी मुलगी होतीच माझ्याबरोबर. आम्ही दोघीजणी गेलो होतो. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय सर्वांना.